नमस्कार सर्व शिक्षक मित्रांचं, मी उमाजी खाडे आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टीईटी साठी अतिशय महत्त्वाचे 200 प्रश्न अभ्यासणार आहोत। हे प्रश्न सामाजिक शास्त्राशी संबंधित आहेत, म्हणून पेपर 2 ला ज्यांनी सामाजिक शास्त्र निवडलेला आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहावा। त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच वरदान ठरणार आहे। तर सुरू करू व्हिडिओला। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 नुसार गावातील महसुली अभिलेख अद्ययावत ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी कोणाची असते? उत्तर आहे तलाठी। भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात कायद्यापुढे समानतेची हमी देण्यात आली आहे? याचं उत्तर आहे कलम 14। भारतातील सर्वाधिक कापूस उत्पादक राज्य कोणते आहे? उत्तर आहे गुजरात। महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हे कोणत्या महसूल विभागात आहेत? उत्तर आहे नागपूर। खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? याचं उत्तर आहे नर्मदा नदी। भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक कॅग यांची नियुक्ती कोण करतो? यांची नियुक्ती राष्ट्रपती। महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या कारणामुळे निर्माण झाले आहे? उत्तर आहे उल्कापात। भारतीय राज्यघटनेतील वित्त आयोगाची तरतूद कोणत्या कलमात आहे? उत्तर आहे कलम 280। भारतातील श्वेत क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे डॉक्टर वर्गीस कुरियन। महाराष्ट्र राज्याची अधिकृत राजभाषा कोणती आहे? उत्तर आहे मराठी। खालीलपैकी कोणती मृदा दख्खन पठारात सर्वाधिक आढळते? तर उत्तर आहे काळी माती। भारतातील वस्तू व सेवा कर परिषद चे अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे केंद्रीय अर्थमंत्री। महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? गोदावरी नदी। भारताच्या नियोजन आयोगाच्या जागी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे? उत्तर आहे नीती आयोग। भारतातील सर्वाधिक कॉफी उत्पादन कोणत्या राज्यात होते? कॉफीचे उत्पादन। उत्तर आहे कर्नाटक। भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या भागात समाविष्ट आहेत? भाग 4A मध्ये। महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली। राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? राष्ट्रपती। एल निनो या हवामान घटनेचा संबंध कोणत्या महासागराशी आहे? प्रशांत महासागराशी आहे। भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती अध्यादेश जारी करू शकतात? उत्तर आहे 123। महाराष्ट्रातील नांदूर माधवेश्वर अभयारण्य मुख्यतः कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे स्थलांतरित पक्षी। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग MPSCच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करतो? याचं उत्तर आहे राज्यपाल। पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आढळतो? याचं उत्तर आहे नायट्रोजन। भारतीय राज्यघटनेनुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो? उत्तर आहे राज्यपाल। महाराष्ट्रातील आंबोली घाट कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे? उत्तर आहे सह्याद्री। भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे महान्यायवादी यांची तरतूद करण्यात आली आहे? उत्तर आहे कलम 76। दख्खन ट्रॅपची निर्मिती मुख्यतः कोणत्या प्रकारच्या खडकापासून झाली आहे? उत्तर आहे बेसॉल्ट। महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? याचं उत्तर आहे 1 मे 1960। खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? उत्तर आहे पूर्णा नदी। भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त चीफ इलेक्शन कमिशनर कोण होते? उत्तर आहे सुकुमार सेन। भारतातील सर्वाधिक अभ्रक उत्पादनासाठी कोणते राज्य प्रसिद्ध आहे? उत्तर आहे झारखंड। भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? उत्तर आहे 368। महाराष्ट्रातील भंडारदरा धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? उत्तर आहे प्रवरा नदी। भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तो असतो 5 वर्षाचा। ऑपरेशन फ्लड कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कोणता होता? याचं उत्तर आहे दूध उत्पादन वाढविणे। भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार प्रदान करते? तर याचं योग्य उत्तर आहे कलम 21।
महाराष्ट्रातील कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सातारा. भारतातील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1993. भारतातील सर्वात लांब धरणांपैकी एक असलेले हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? उत्तर आहे महानदी. 40. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर तो असतो मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्याला आपण CEO म्हणतो. खालीलपैकी कोणता वायू आम्लवृष्टीसाठी प्रामुख्याने कारणीभूत आहे? उत्तर आहे सल्फर डायऑक्साईड. भारतातील नीती आयोगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 2015. महाराष्ट्रातील कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सातारा. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अस्पृश्यता निर्मूलनाशी संबंधित आहे? उत्तर आहे कलम 17. खालीलपैकी कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे मंगळ. भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा लेखा परीक्षण अहवाल कोणास सादर केला जातो? उत्तर आहे राष्ट्रपती. महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? उत्तर आहे अहमदनगर. भारतीय राज्यघटनेतील राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख कोणत्या भागात केलेला आहे? उत्तर आहे भाग 4 मध्ये. खालीलपैकी कोणते धरण कृष्णा नदीवर बांधलेले आहे? याचं योग्य उत्तर आहे कोयना. भारतीय राज्यघटनेनुसार राज्य विधान परिषदेचा पदसिद्ध सभापती कोण असतो? योग्य उत्तर आहे सभापती. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 नुसार हक्क नोंद वही म्हणून कोणता गाव नमुना ओळखला जातो? याचं योग्य उत्तर आहे गाव नमुना क्रमांक 712. भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार भारताचा एकच नागरिकत्व स्वीकारण्यात आलेले आहे? भारतात एकच नागरिकत्व स्वीकारण्यात आलेलं आहे. कलम 5 ते 11 नुसार. भारतातील सर्वाधिक बॉक्साईट उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ओडिसा. महाराष्ट्रात महसूल विभाग हा कोणत्या मंत्रालयाच्या कार्यक्षेत्रात येतो? तर तो महसूल व वन विभागात येतो. पृथ्वीवरील सर्वाधिक गोड्या पाण्याचा साठा प्रामुख्याने कुठे आढळतो? तो आढळतो हिमनद्या व हिमाच्छादित प्रदेशामध्ये. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते. महाराष्ट्रातील नाणेघाट कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ती आहे सह्याद्री पर्वतरांगेमध्ये. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाद्वारे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कलम 124. खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळते? गोदावरी नदी. भारताचे मुख्य न्यायाधीश यांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. खालीलपैकी कोणता धातू सामान्य तापमानाला द्रव रूपात आढळतो? याचे योग्य उत्तर आहे पारा. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या भागात समाविष्ट आहेत? याचे योग्य उत्तर आहे भाग 3. महाराष्ट्रातील सर्वाधिक केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? उत्तर आहे जळगाव. भारतातील नीती आयोगचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? उत्तर आहे पंतप्रधान. पेशीचे शक्तिग्रह म्हणून कोणत्या पेशी अंगकाला ओळखले जाते? मायटोकॉन्ड्रिया याला ओळखले जाते. भारतातील पहिला वित्त आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाला होता? उत्तर आहे केसी नियोगी. महाराष्ट्रातील गिरणा धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? बांधले आहे गिरणा धरण नदीवर. भारताच्या राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया कोणत्या नावाने ओळखली जाते? महाभियोग नावाने ओळखली जाते. खालीलपैकी कोणता जीवनसत्व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने शरीरात तयार होते? ते उत्तर आहे जीवनसत्व डी. भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबवण्यात आली? उत्तर आहे 1951 ते 56. महाराष्ट्रातील राधानगरी अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? याचे योग्य उत्तर आहे गवा. भारतीय राज्यघटनेनुसार राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतो? उत्तर आहे राज्यपाल. खालीलपैकी कोणता वायू ओझोन थराच्या ऱ्हासासाठी प्रमुख कारणीभूत मानला जातो? उत्तर आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?
याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे ग्रामसेवक. खालीलपैकी कोणता ग्रह सकाळचा तारा म्हणून प्रसिद्ध आहे? उत्तर आहे शुक्र. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना क्षमादान, शिक्षामाफी किंवा शिक्षेत बदल करण्याचा अधिकार दिला आहे? कलम 72. महाराष्ट्रातील मुळा धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर ते मुळा नदीवर बांधण्यात आलेले आहे. भारतीय राज्यघटनेनुसार राज्य लोकसेवा आयोगाचा वार्षिक अहवाल कोणाकडे सादर केला जातो? याचं योग्य उत्तर आहे राज्यपालांकडे. जैवविविधतेचा हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशांमध्ये भारतातील कोणती पर्वतरांग समाविष्ट आहे? याचं उत्तर आहे पश्चिम घाट. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात राष्ट्रपतींच्या निवडणुकीची तरतूद आहे? याचं योग्य उत्तर आहे कलम 54. महाराष्ट्रातील वैनगंगा नदी ही कोणत्या प्रमुख नदीची उपनदी आहे? याचं योग्य उत्तर आहे गोदावरी प्रणालीतील प्राणहिता नदीची उपनदी आहे. त्यानंतर 82 प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचे स्वरूप कसे आहे? तर न्यायालयीन अंमलबजावणीस अपात्र आहे. भारतातील सर्वाधिक मॅंगनीज उत्पादन करणारे राज्य कोणते? तर मॅंगनीज उत्पादन करणारे राज्य म्हणजे ओडिशा राज्य. महाराष्ट्रातील विभागीय आयुक्त यांची नियुक्ती कोण करते? राज्य शासन करते. हिमोग्लोबिन या प्रथिनामध्ये कोणते मूलद्रव्य महत्वाचे असते? लोह. भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष कोण होते? तर जी.व्ही. मावळणकर हे होते. महाराष्ट्रातील उजनी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? भीमा नदीवर बांधले आहे. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राज्यात उच्च न्यायालयाची तरतूद आहे? कलम 214. खालीलपैकी कोणता ग्रह सौर मालेतील सर्वात मोठा ग्रह आहे? उत्तर आहे गुरु. भारतातील पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने प्राप्त झाला? उत्तर आहे 73वी घटनादुरुस्ती. महाराष्ट्रातील घोड नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? उत्तर आहे भीमा नदी. भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज अधिकृतपणे कोणती संस्था तयार करते? तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय NSO. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? उत्तर आहे 5 वर्षाचा. 95. भारतातील सर्वाधिक नैसर्गिक रबर उत्पादन कोणत्या राज्यात होते? उत्तर आहे केरळ. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीची रीत जारी करण्याचा अधिकार आहे? उत्तर आहे कलम 32. महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण सागर हे जलाशय कोणत्या धरणामुळे निर्माण झालेले आहे? ते कोयना धरणामुळे निर्माण झालेला आहे. भारतात हरित क्रांतीचा प्रारंभ कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात झाला? उत्तर आहे 3री पंचवार्षिक योजना. खालीलपैकी कोणता वायू वातावरणात सर्वाधिक प्रमाणात आढळतो? उत्तर आहे नायट्रोजन. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राज्यपाल राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलवतात? याचं उत्तर आहे कलम 174. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवादी हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेला आहे? 42वी घटनादुरुस्ती. महाराष्ट्रात नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? उत्तर आहे महाराष्ट्र राज्य शासनाकडे. भारतातील सर्वाधिक अभयारण्य असलेले राज्य कोणते आहे? तर उत्तर आहे अंदमान व निकोबार द्वीप समूह. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार मंत्रिमंडळ लोकसभेस सामूहिकरित्या जबाबदार असते? कलम 75(3) नुसार. महाराष्ट्रातील पेच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे नागपूर जिल्ह्यात. भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? तर मौलाना अबुल कलाम आझाद हे त्या ठिकाणी पहिले शिक्षण मंत्री होते. खालीलपैकी कोणते खनिज स्टेनलेस स्टील निर्मितीसाठी महत्वाचे आहे? क्रोमाइट. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात सर्वोच्च न्यायालयाच्या सल्लागार अधिकार क्षेत्राची तरतूद आहे? याचं योग्य उत्तर आहे 143. महाराष्ट्रातील भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य कोणत्या पर्वतरांगेत आहे? सह्याद्री पर्वतरांगेत आहे. भारतात राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? तो 5 जानेवारीला साजरा केला जातो. भारतातील सर्वाधिक मॅंग्रोव्ह क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल राज्यात आहे.
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय आहे? उत्तर आहे कलम 129. महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे चंद्रपूर. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे अधिकृत नाव इंडिया दॅट इज भारत असे नमूद आहे? उत्तर आहे कलम 1. खालीलपैकी कोणता धातू विद्युत वाहक म्हणून सर्वाधिक वापरला जातो? उत्तर आहे तांबे. भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? उत्तर आहे सरोजिनी नायडू. महाराष्ट्रातील गंगापूर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? उत्तर आहे गोदावरी नदी. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राज्यसभेत 12 सदस्य नामनिर्देशित करतात? याचं उत्तर आहे कलम 80 नुसार. मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे यकृत. महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे मुंबई या ठिकाणी. खालीलपैकी कोणता जीवनसत्वाचा अभाव झाल्यास रातआंधळेपणा होतो? उत्तर आहे जीवनसत्व ए. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात राष्ट्रपतींच्या महाभियोगाची प्रक्रिया नमूद आहे? उत्तर आहे कलम 61. महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत आहे? सातपुडा पर्वतरांगेत. भारतातील पहिला केंद्रीय वित्त आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? उत्तर आहे 1951. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर तो 5 जूनला साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती लोकसभेचे अधिवेशन बोलवतात? याचं उत्तर आहे कलम 85. महाराष्ट्रातील माहूरगड कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे नांदेड. भारतातील केंद्रीय सतर्कता आयोगची स्थापना कोणत्या वर्षी वैधानिक संस्थेच्या रूपात झाली? उत्तर आहे 2003. खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक रक्तदाता म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे ओ निगेटिव्ह. महाराष्ट्रातील जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध सदस्य खालीलपैकी कोण असतात? याचं योग्य उत्तर जे आहे जिल्हाधिकारी हे आहे. भारत छोडो आंदोलन सुरू झालेल्या अधिवेशनाचे आयोजन कोणत्या शहरात झाले होते? तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार आहे? याचं योग्य उत्तर आहे कलम 3. महाराष्ट्रात चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे? याचं योग्य उत्तर आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. भारतात आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? योग्य उत्तर आहे 360. मानवाच्या शरीरातील सर्वात मोठे अंतर्गत अवयव कोणते आहे? उत्तर आहे यकृत. महाराष्ट्र राज्य निर्मिती आयोगाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे माहितीचा अधिकार अधिकार 2005. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून उगम पावून बंगालच्या उपसागराला मिळते? याचं योग्य उत्तर आहे गोदावरी. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांची संख्या किती आहे? उत्तर आहे 11. पृथ्वीच्या वातावरणातील ओझोनचा थर प्रामुख्याने कोणत्या स्तरात आढळतो? समताप मंडळ या स्तरामध्ये आढळतो. भारतातील पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष कोण होत्या? याचं उत्तर आहे मीरा कुमार. महाराष्ट्रातील अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेली आहे? उत्तर आहे वाघोरा नदी. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राज्यपाल अध्यादेश जारी करू शकतात? याचं योग्य उत्तर आहे कलम 213. खालीलपैकी कोणता सूक्ष्मजीव दही तयार करण्यासाठी वापरला जातो? उत्तर आहे लॅक्टोबॅसिलस. महाराष्ट्र लोकायुक्त व उपलोकायुक्त अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे 1971. भारतातील सर्वाधिक तांदूळ उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात उच्च न्यायालयाला रिट जारी करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?
याचं योग्य उत्तर आहे 226. महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पुणे जिल्ह्यात. भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी सध्या कोणती पद्धत स्वीकारली जाते? तर उत्पादन, उत्पन्न व खर्च या तिन्ही पद्धतींचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणता ग्रह संध्याकाळचा तारा म्हणून ओळखला जातो? तर तो शुक्र तारा आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर तो 5 वर्षाचा असतो. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार भारतात सर्वोच्च न्यायालयाला मूळ अधिकार क्षेत्र प्रदान करण्यात आलेले आहे? उत्तर आहे कलम 131. महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे आळंदी. भारतातील पंचशील तत्वे कोणत्या देशाबरोबरच्या करारातून प्रसिद्ध झाली? याचं योग्य उत्तर आहे चीन. भारतीय राज्यघटनेनुसार लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे 25 वर्ष. महाराष्ट्रातील दौलताबाद किल्ल्याचे प्राचीन नाव काय आहे तर किंवा काय होते? तर त्याचं देवगिरी हे नाव होतं. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? तर ते झाले 1949 ला. खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विद्राव्य आहे? योग्य उत्तर आहे जीवनसत्व सी. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राज्यातील महाधिवक्त्याची नियुक्ती केली जाते? याचं योग्य उत्तर आहे कलम 165. महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात व्यापार, वाणिज्य आणि समागम स्वातंत्र्याची तरतूद आहे? याचं योग्य उत्तर आहे कलम 301. भारतीय सर्वाधिक गहू उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. माफ करा, याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक गहू केला जातो. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे पहिले उपपंतप्रधान होते. महाराष्ट्रातील तोरणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यात आहे. भारतीय राज्यघटनेनुसार राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर उपराष्ट्रपती सभापती असतात. कशाचे? राज्यसभेचे. रक्तातील हिमोग्लोबिनचा मुख्य घटक कोणता आहे? लोह हा मुख्य घटक आहे. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1950. महाराष्ट्रातील कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे अहमदनगर. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार संसदेची संयुक्त बैठक बोलावली जाते? उत्तर आहे 108 कलम. खालीलपैकी कोणता वायू प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक आहे? याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. महाराष्ट्र राज्याची दुसरी राजधानी कोणती आहे? उत्तर आहे नागपूर. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? उत्तर आहे NH-44. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार भारताचे महानियंत्रक व महालेखा परीक्षक यांची नियुक्ती केली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे कलम 148. महाराष्ट्रातील रंकाळा तलाव कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे कोल्हापूर. भारतातील पहिली पंचवार्षिक योजना मुख्यतः कोणत्या क्षेत्रावर आधारित होती? योग्य उत्तर आहे कृषी. खालीलपैकी कोणता ग्रह पृथ्वीचा जुळा ग्रह म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे शुक्र. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार भारताचे महानियंत्रक व महालेखा परीक्षक यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया निश्चित केली जाते? उत्तर आहे कलम 148. महाराष्ट्रातील सिद्धटेक हे अष्टविनायक मंदिर कोणत्या नदीच्या काठी आहे? उत्तर आहे भीमा नदीच्या काठी. भारतीय राज्यघटनेनुसार राज्यपालाचा राजीनामा कोणाकडे दिला जातो? उत्तर आहे राष्ट्रपती. खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त गोठवण्यास आवश्यक असते? उत्तर आहे जीवनसत्व के. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. 81.
भारतातील सर्वाधिक ऊस उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार भारताचे अटॉर्नी जनरल यांची नियुक्ती केली जाते? याचं योग्य उत्तर आहे कलम क्रमांक 76. महाराष्ट्रातील पैठण हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? उत्तर आहे गोदावरी. भारतातील केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झाली? याचं योग्य उत्तर आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005. हरित क्रांतीशी सर्वाधिक संबंधित शास्त्रज्ञ कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर M.S. स्वामीनाथन. महाराष्ट्र विधान परिषदेचा पदसिद्ध सभापती कोण असतो? याचं योग्य उत्तर आहे सभापती. महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथून कोणती नदी उगम पावते? याचं योग्य उत्तर आहे गोदावरी. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राज्य विधान परिषद निर्माण किंवा रद्द करता येते? याचं योग्य उत्तर आहे कलम 169 नुसार. खालीलपैकी कोणता धातू विद्युत तारा बनवण्यासाठी सर्वाधिक वापरला जातो? याचं योग्य उत्तर आहे तांबे. भारतातील राष्ट्रीय विकास परिषद नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ही झालेली आहे 1952 ला. महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे जे आहे हे छत्रपती संभाजीनगर म्हणजे कालचे औरंगाबाद या शहरामध्ये आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात? कलम 143 नुसार. खालीलपैकी कोणता ग्रह सर्वात मोठा उपग्रह गॅनिमीड असलेला आहे? याचं उत्तर आहे गुरु. महाराष्ट्रातील देहू हे स्थान कोणत्या संतांशी संबंधित आहे? तर ते संत तुकारामांशी संबंधित आहे. भारतातील सर्वाधिक चहा उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर हे उत्तर आहे याचं आसाम राज्य. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राज्यात घटनात्मक यंत्रणा कोलमडल्यास राष्ट्रपती राजवट लागू करता येते? याचं योग्य उत्तर आहे कलम 356. महाराष्ट्रातील कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? तर हे कोयना नदीवरच आहे. भारतीय राज्यघटनेनुसार भारताचे पहिले नागरिक कोणाला मानले जातात? तर कोण मानले जातात? राष्ट्रपतीला मानलं जातं. खालीलपैकी कोणता अवयव मानवी शरीरातील रक्ताची गाळणी म्हणून ओळखला जातो? याचं योग्य उत्तर आहे मूत्रपिंड. आणि 200वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे या ठिकाणी, मग आपला एंड होत आहे. महाराष्ट्र राज्यातील अधिकृत राज्य प्राणी कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे शेकरू. शेकरू हा राज्य प्राणी आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, यानंतर बघा खाली पण आणखी प्रश्न आहेत. जवळजवळ मी या PDF मध्ये 500 प्रश्न कव्हर केलेले आहेत. पण हा व्हिडिओ लांब होईल म्हणून आपण या ठिकाणी थांबू. तुम्हाला दुसरा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर कमेंट मध्ये तुम्ही लिहा की मला दुसरा व्हिडिओ पाहिजे. मग मला बनवायचा कळते, कारण मी परेशान होत आहे आणि त्याला व्ह्यू येत नाहीत, लाईक येत नाहीत आणि माझी परेशानी होत आहे. म्हणून त्यासाठी तुम्ही सांगा पुढचा भाग. जर तुम्ही म्हणले तर मी डायरेक्ट आता 300 प्रश्न घेऊन येतो आणि ह्या व्हिडिओचा दुसरा भाग या ठिकाणी तुमच्यासाठी सादर करतो. ठीक आहे. तर एकूण असे 500 प्रश्न या PDF मध्ये आहेत. ही PDF तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये तुमचा स्वतःचा WhatsApp नंबर द्या, मी त्या ठिकाणी तुम्हाला देतो. अथवा तुम्हाला WhatsApp नंबर द्यायचा नसेल तर मला सांगा, मी त्या ठिकाणी माझा ईमेल त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्या ठिकाणी मी तुम्हाला PDF पाठवून देईल आणि PDF एकदम फ्री मध्ये देईल. असं नाही की तुम्ही म्हणसाल सर माझ्याकडून काही फीस घ्याल, तर बिलकुल 1 रुपयाही मला तुमची फीस नका. फक्त आपल्या या व्हिडिओला एक लाईक द्या आणि या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. ठीक आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की या व्हिडिओला कमीत कमी 500 लाईक यावेत, जास्त नाही. 500 प्रश्नांचा हा PDF आहे म्हणून 500 लाईक द्यावे. मी तुम्हाला हे PDF फ्री मध्ये देऊन टाकेल. ठीक आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.